नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, की तुम्ही रोपांची संख्या कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता? तर त्याचं एक सिंपल गणित आहे, जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ते गणित असं आहे, की आपला 1 एकर म्हणजे 40 गुंठ आणि एका गुंठ्यामध्ये असतात 1089 स्क्वेअर फूट. म्हणजे 1089 गुणिले 40 उत्तर येतं 43,560 स्क्वेअर फूट. आणि जर तुम्ही सरी जर 5 फुटाची टाकली असेल आणि त्याच्यामध्ये जर 2 फुटावरती तुम्ही जर एक रोप लावणार असेल, कोणत्याही पिकाचं असेल, ऊस असेल, पपई असेल, पेरू असेल, काहीही असेल, तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 स्क्वेअर फुटावरती तुमचं एक रोप येणार आहे. अशा पद्धतीनं तुमच्या एका एकरमध्ये जर 43,560 स्क्वेअर फूट असतील, तर 43,560 भागिले 10 म्हणजे 4,356 एवढी रोपं तुमच्या एका एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला लागणार आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या क्षेत्राचं कॅल्क्युलेशन करू शकता, रोपांची संख्या मोजू शकता आणि रोपं ऑर्डर करू शकता. धन्यवाद.